आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। चांदवड तालुका उसवड येथील गट क्रमांक 479 एकूण क्षेत्र 0 हेक्टर 88 आर या जमिनीचे क्षेत्र हे अपघातात मृत्यू झालेल्या विमल पंढरीनाथ खुले यांच्या मुलाच्या नावे व्हावे यासाठी त्यांचे बंधू शंकर कारभारी गायकवाड यांनी अलका सुभाष जाधव यांच्या बाजूने चांदवड न्यायालयात जमिनीचे रीतसर प्रकरण स्पष्ट करून निदर्शनास आणले। पंढरीनाथ धनू घुले यांच्या दुसऱ्या विवाहानंतर आपल्या मुलांची परवानगी न घेता व्यसनाधीन होऊन परस्पर कुठलाही मोबदला न घेता बेबीबाई व्यंकट गायकवाड यांच्या नावे केल्यामुळे मयत विमल पंढरीनाथ घुले यांच्या दोन्ही मुलांवर अन्याय झाला। या कारणाने त्यांचे बंधू यांनी निफाड कोर्टात सदर जमिनीचा न्यायालयीन दाद मागितली असता निकाल त्यांच्या बाजूने लागला। तरी संजय सावळीराम जाधव आणि त्यांच्या एकूण 17 साथीदारांनी वारंवार संजय कारभारी गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन मानसिकदृष्ट्या त्रास होईल अशा वर्तणुकी करून त्रास देण्यास सुरुवात केली। सदर प्रकार हा चांदवड पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून देखील तसेच संजय सावळीराम जाधव यांच्या जाचाला कंटाळून आणि शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्यानं अखेर शंकर कारभारी गायकवाड यांनी तहसील कार्यालयासमोर दिनांक 14 नोव्हेंबरला आत्मदहनाचा इशारा दिला आहे। मी शंकर कारभारी गायकवाड उसवाड चांदवड तालुका नाशिक जिल्हा। माझ्यावर 1988 पासून ते शेजारचे व समोरचे संजय सावळीराम पवार याचे नातेवाईक व तो स्वतः मला पार माझे एक भाचा मारून टाकला, माझी मुलगी मारून टाकली, माझा मर्डर केलं, जमिनीवरून भानगड चालू आहे। माझी बहीण गावात गेली होती पंढरीनाथ धनू घुलेला, ती वारली 1995 मध्ये। तिचं ॲक्सिडेंट होऊन तिचं पोराचं पालन पोषण तिचं शिक्षण लग्न मी सगळं केलं आणि कोर्टात भांडण चालू असताना त्यानं जमीन घेतली बेबीबाई व्यंकटकडून। बेबीबाई व्यंकटला रुपया न देता ती जमीन खरेदी करून दिली होती। त्यांच्यापासून मला माझ्या कुटुंबियांना खूप धोका आहे। तर मी सगळीकडे अर्ज दिले, राष्ट्रपती, कलेक्टर, DSP, अमित शहा, पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे टोटल अर्ज दिले, तर मला कुठलाच न्याय मिळत नाही आजपर्यंत। मी उद्या 2 वाजण्याच्या टायमाला चांदवड तहसील मोर आत्मदान करणारे आणि त्याला कारणीभूत चांदवड पोलीस स्टेशन व संजय सावळीराम पवार व त्याचे गुंड हेच जबाबदार राहतील। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक।